यांच्या संयुक्त विद्यमाने आज होणाऱ्या कार्यक्रमामध्ये मी सर्व सभासद मैत्रिणी, प्रसार माध्यम, पत्रकार बंधू भगिनी आणि उपस्थित रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. बहारदार अशा आजच्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिला आहे. खूप आनंद वाटतोय. मंथनचे सगळेच उपक्रम आणि कार्यक्रम आपल्यासाठीच असतात. त्या सर्वांना देखील आपली अशीच बहुसंख्येनं उपस्थिती दिसली तर आम्हाला केलेल्या कष्टाचं सार्थक झालं असं नक्कीच वाटेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद अपर्णाताई. मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटी आणि हिंदवडी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्ष सादर करीत आहोत भावगीतांचा सुरेल कार्यक्रम चैत्र बहार. यासाठी मी सर्व कलाकारांना, सहकलाकारांना व्यासपीठावर आमंत्रित करीत आहे. मंजुश्री अक्षता कुलकर्णी, प्राजक्ता बेडेकर जोशी, संवादिनी रजिता दाणी, अर्चना तामणकर, संवादिनी रजिता दाणी, तबला गजानन कुलकर्णी, आपल्या मंथन भगिनी संज्योती धामणकर, फुलतं फळतं सर्वत्र रंगांची बरसात निसर्ग करीत असतो. सगळीकडे बहार आलेला असतो. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं नाव आम्ही चैत्र बहार असं ठेवतो. चैत्र महिना हा पार्वतीचा महिना. गौराई या महिन्यात आपल्या माहेरी येते, माहेरपण अनुभवते, लाड पुरवून घेते, झोपाळ्यात सख्यांसवे झुलते अशी आख्यायिका आहे. आणि म्हणूनच की काय चैत्रा गौरीची मूर्ती झोपाळ्यात विराजमान असते. या देवीची सुवासिनी पूजा करतात, तिला डाळ पन्ह्याचा नैवेद्य दाखवतात आणि आपापसात कुंकवाची देवाणघेवाण करतात. एकदा काय झालं, शंकर आणि पार्वती पृथ्वीवर भ्रमंती करण्यासाठी आले. तेथील सुवासिनींनी शिव आणि शक्तीची पूजा करण्याचं ठरवलं. सुवासिनींनी केलेली पूजा पाहून पार्वती माता प्रसन्न झाली आणि आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट थोडंसं कापून त्यातून येणारं रक्त पार्वतीने सुवासिनींवर उधळलं आणि अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. तो दिवस होता चैत्र शुक्ल तृतीयेचा. आणि म्हणून आपण चैत्रा गौर ही चैत्र शुद्ध तृतीयेला मांडतो आणि संपूर्ण महिना आधी 3 दिवस म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत तिचा उत्सव हळदी कुंकू समारंभ आपण साजरा करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला याच शिवपार्वती पुत्राचे गजाननाचे आशीर्वाद घेऊया, त्याच्या पुढे मागणं मागूया. चला तर ऐकूया हे शिवशंकर गिरिजातनया. Ah
गुढीपाडव्याला रावण वधानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला परतले. विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची प्रथा आहे. पण ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुद्धा याच दिवशी केली. आणि अजून एक म्हणजे विष्णूच्या दशावतारातील पहिला मत्स्य अवतार सुद्धा याच प्रतिपदेला भगवान विष्णूंनी घेतला असे पुराण सांगते. ऐकूया तर या त्रिवेणी संगम प्रतिपदेचं गाणं, अर्थात गुढीपाडव्याच्या विजयाचं गाणं. आंबा, काजू, मोहरांनी ओतप्रोत भरलेला असतो.
बकुळ, प्राजक्त, पलाश, जाईजुई यांचे सडे अंगण रस्ते सजवीत असतात आणि मोगऱ्यांचे ताटवे गच्च होऊन सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. अगदी संत ज्ञानेश्वर सुद्धा या फुलांच्या आधारे माणसांना बोध करतात. मोगरा फुलला या गीतातून. याचा अर्थ असा की एखादा मोगऱ्याचा वेल पटकन वाढतो, फुलांनी कळ्यांनी आसमंत गंधित होऊन जातो. तसंच भक्तांच्या मनातलं आत्मतत्व पाहता पाहता आकाशभर पसरतं आणि सुगंधही पसरवतो. ते परमेश्वरामुळेच. असा भक्तिरूपी मोगऱ्याचा सुगंध अर्पण करूया या परमेश्वराचरणी. मोगरा फुलला या गीतात. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता कणियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. बऱ्याच पक्ष्यांचा घरटी विणण्याचा उद्योग सुरू होतो. काही स्थलांतरित पक्षी सुद्धा याच महिन्यात आपल्याकडे येतात. जणू पक्ष्यांची शाळाच भरली आहे. त्यात कोकिळेचे मंजूळ स्वर कानावर पडले की दिवसाची सुरुवात सुरेल झालीच म्हणून समजाना. ऐकूया कन्यादान चित्रपटातलं प्रेमगीत कोकिळ कुहू कुहू बोले.
स्थापना. प्रामुख्याने उत्तरेकडे गणगौर हे व्रत, पंचमीला लक्ष्मी पंचमी, अष्टमीला अशोकाष्टमी, नवमीला चैत्रदुर्गा नवरात्राची समाप्ती आणि प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव. पुढे दशमीला लक्ष्मण शत्रुघ्नाचा जन्मोत्सव. पण आपण ऐकूया प्रभू श्री रामाचे गाणे, त्यांच्या विजयाचे गाणे. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. विजय पताका श्रीरामाची, विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. गुलाल उधळून नगर रंगले, गुलाल उधळून नगर रंगले. भक्तगणाचे थवे नाचले, भक्तगणाचे थवे नाचले. रामभक्तीचा गंध दरवळे, रामभक्तीचा गंध दरवळे. उड्या तोरणे घरोघरी घरोघरी. प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. आला राजा अयोध्येचा, अयोध्येचा. सडा शिंपला प्राजक्ताचा, सडा शिंपला प्राजक्ताचा. सनई गाते मंजुळ गाणी आरती, ओ आरती गाणी. प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. श्रीरामाचा गजर होऊनी, गजर होऊनी. पावन त्रिभुवन झुकते चरणी, पावन त्रिभुवन झुकते चरणी. भक्त रंगले गुणी गायनी, भक्त रंगले गुणी गायनी. भक्तियुगाची गलधारी, गलधारी. प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. विजय पताका श्रीरामाची, श्रीरामाची. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. म्हणूनच तिच्या ठिकाणाला शक्तिपीठ असं म्हणतात. सतीच्या देहत्यागानंतर भगवान शंकर वियोगात होते, अखंड तपस्येत होते. तेव्हा पार्वतीने असंख्य तप करून शंकराला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला, पण तो काही साध्य होत नव्हता.
मग याच गौरीने शीततप केले, उष्णतप केले, अन्नाचा त्याग केला, कंदमुळांचा फळांचाही त्याग केला आणि ती नुसती पानांचा म्हणजेच पर्णांचा स्वीकार करू लागली, म्हणून ती अपर्णा या नावाने संबोधली जाऊ लागली. ऐकूया याच अपर्णेचं गाणं, थोडं अप्रचलित पण अतिशय गोड गाणं आहे बरं हे. ऐकूया अपर्णा तप करते कारण. चिंतनी अपर्णा तप करते काननी, भस्म विरेवित रूप साधिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करते काननी. देवी भागवतात सांगितलंय एकूण 51 शक्तिपीठ आहेत. सतीचे अवयव जिथे जिथे सांडले तिथे शक्तिपीठ तयार झाली. तुळजापूरला सतीचं मनगट पडलं तिथे बांगड्यांना महत्व आहे. नैमिषारण्यात तिचं हृदय पडलं म्हणून तिथे गेलेल्या प्रत्येक स्त्रीला मातृत्व मिळते. मा कामाख्या आसाममधली तिथे तिचं
योनी भाग पडला म्हणून तिथे आजही ब्रह्मपुत्रा नदीचा वार्षिक स्त्राव होतो. म्हणजेच आषाढातील 3 ते 4 दिवस ब्रह्मपुत्रेचं पाणी लाल वाहतं आज तागा येतं. तिची पाळी सुरू होते असा उल्लेख आहे. अशी बरीच उदाहरणं आहेत. त्यापैकी अंबाबाईच्या इथे सतीचे कुंकू सांडले म्हणून अंबाबाईच्या देवळात कुंकवाला महत्व आहे. ऐकूया अशा आदिमाये अंबाबाईचं गाणं आदिमाया अंबाबाई. Gamba
चैत्राच्या एकादशीला पापमोचन एकादशी म्हणतात. कुटुंबाच्या कल्याणासाठी केले जाणारे वरुथिनी व्रत सुद्धा याच एकादशीला करतात. पुढे मदन द्वादशी, त्रयोदशीला महावीर जयंती, पौर्णिमेला बजरंग बलीचा म्हणजेच हनुमानाचा जन्मोत्सव. अंजनीच्या पोटी मारुतीराया जन्माला आले. ऐकूया त्यांचे जोशपूर्ण गाणे. मराठी रंगभूमी समृद्ध आणि संपन्न करणाऱ्या विविध प्रवाहांपैकी एक म्हणजे संगीत नाटक. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, गोविंद बल्लाळदेवर, विद्याधर गोखले ही नावं पटकन डोळ्यासमोर येतात नाही, कारण त्यांनी केलेल्या अजरामर नाट्य दर्शनातून. आणि असे बरेच संगीतकार, नाटककार या भूमीवर जन्मास आले. संगीत मदनाची मंजिरी हे गोखलेंचं अजरामर नाटक. हे नाटक रूपांतरित आहे. शेक्सपियरच्या ट्वेल्थ नाईट या नाटकाचं हे रूपांतर आहे. पण कुणाला जणू जाणवणारच
करी. आपण ऐकूया याच नाटकातील एक पद, ऋतुराज आजवनी आला. ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला. नवसुमनाचा नव कलिकाचा, नवसुमनाचा नव कलिकाचा बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला. ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला. कुंज कुंज हरी कुंज कुंजने, कुंज कुंज हरी कुंज कुंजने. कुंज कुंज हरी कुंज कुंजने. आ आ आगमनाचा महिना. आसमंत हळूहळू उष्णतेनं भरू लागताच चैत्र
पालवी झाडावर झळाळू लागते. अनेक सुगंधित बहराने उष्ण हवा गंधयुक्त होते. वसंत म्हणजे बहार, वसंत म्हणजे उत्साह, वसंत म्हणजे नवचैतन्य, वसंत म्हणजे रंगांची उधळण आणि वसंत म्हणजे अमृत चव असलेली फळं. सगळं काही वसंत ऋतूमध्ये पाहायला मिळतं. वसंत हा जणू ऋतूंचा राजाच आहे नाही. तो आपले धनाढ्य पण पृथ्वीला बहार करतो. असंच चित्र असतं या वसंताचं. त्या मधूनच येणाऱ्या अडवळ्या पावसाच्या धारा, गारांची बरसात तर प्रत्येकालाच मोहित करते आणि त्यातून निघणारा मातीचा अमिट सुगंध तर आहा. चला तर भिजूया या वसंत ऋतूमध्ये. वसंत ऋतू आला आला. आदिशक्ती जगदंबेच्या कृपेनंच लाभलेलं फळ आहे. दुर्गा देवी, जगदंबा, अंबे, मृडानी, काली, चंडी, तुळजाभवानी, महालक्ष्मी ही सगळी एकच रूप आहेत. दुष्टांचा संहार करणारी चंडिका आणि भुकेल्या भक्तांच्या मुखी घास घालणारी शाकांबरी, मायेनं जवळ घेणारी भवानी आई, रेणुका माता, तर वाईट वृत्तीचा नाश करणारी अष्टभुजा, सप्तशृंगी आणि आपल्या भक्ताला धनधान्य देणारी, सुख समृद्धी देणारी भाग्याची देवी लक्ष्मी माता.
तिचे कानडीतून केलेले वर्णन तर अजरामर आहेच. मला वाटतं इथे जमलेल्या प्रत्येक मैत्रिणी तिची अगदी मनापासून सेवा करतात नाही. लक्ष्मीची हो. ऐकूया भाग्यदा लक्ष्मी बारंबार. ತೆಗೆಚೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗೆಯೊಳಗೆ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮಿ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮಿ ಬಾರಮ್ಮ. ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಲ. ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಲ. ಸತ್ಯವ ತೋರುತ್ತ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಚಿತ್ತದಿ ಹೊಳೆಯು ಬುದ್ಧಳಿಗೊಂಬೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಸಂಖ್ಯೆಯಿಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯಾತಿರುವುದ ಬಾರಿ ಆ ಸಂಖ್ಯೆಯಿಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯಾತಿರುವುದ ಬಾರಿ. ಸಂಖ್ಯೆಯಿಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯಾತಿರುವುದ ಬಾರಿ. ಕುಂಕುಮಾಂಕಿತೆ ಪಂಕಜ ಲೋಚನ ವೆಂಕಟರಮಣನ ಬಿಂಕದ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲು ವಿಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲು ವಿಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಅಕಡೆಯುಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲ 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 ಅಕ್ಕಡೆಯುಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ಭಾಗ್ಯದ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಸೌಭಾಗ್ಯದ ಸೌಭಾಗ್ಯದ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ आहोत. पण तत्पूर्वी थोडक्यात ग्रुपबद्दल सांगते. आमचा मुक्त ग्रुप हा शारदोत्सवामुळे जन्माला आला. नाटकासाठी नेहमी भेटता भेटता सहज बोलता बोलता आमचा हा गाण्याचा ग्रुप तयार झाला आणि असेच आम्ही छोटे मोठे कार्यक्रम करत करत आज आपल्यापर्यंत आलो. अगदी छोटंसं हे रोपटं आहे खरं तर. आत्ता कुठे चैत्राची पालवी त्याला फुटती आहे. तुम्ही कुरवाळल्यावर ते अजून वाढेल, जोमानं वाढेल अशी नक्कीच मी आशा व्यक्त करते. कार्यक्रमाच्या पहिल्या गायिका आहेत राजश्री हेब्बाळकर.
मंजुश्री खोत, अक्षता कुलकर्णी. राजश्री आणि मंजुश्री बऱ्याच जणांना परिचयाचीच आहे. बेळगावातील उत्कृष्ट गायिका म्हणून त्या आपल्यासमोर आहेतच. आज मला वाटतं अक्षता पहिल्यांदा बऱ्याच जणांना भेटती आहे. एक विशेष सांगायचं तर अक्षता ही कानडी आहे. तिने मंथनच्या कार्यक्रमासाठी मराठी मोगरा फुलला हे गाणं बसवलं. ती कानडी भक्ती संगीत वचनं वगैरे खूप छान सादर करते. हार्मोनियमची साथ आणि आमच्या ग्रुपची गायिका, भजन गायिका रजिता दाणी. तबल्यावर आम्हाला नेहमीच साथ करतात श्री गजानन कुलकर्णी. विजापुरे मास्तरांचे ते नातू आहेत. आणि कार्यक्रमाचं जे मधलं निवेदन होतं ते मीच लिहिलं होतं. काही त्यात चुका झाल्या असतील तर नक्की आपण त्या दुरुस्त कराल आणि सांगाल अशी मी बऱ्याच जणांकडनं आशा व्यक्त करते. आशा म्हणजेच आशाताई, शोभाताई, नीना आहे. काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा. आणि ह्या सगळ्याचा जो बांध एकवटला आहे किंवा जे बांधलं आहे त्याचं संगीत दिग्दर्शन जे केलं आहे ते अर्चना ताम्हणकर हिने. अर्चनाची ही 2 गाणी तयार होती खरं तर, पण तिच्या आवाजानं आज त्रास दिला हो. का सांगा, त्यालाही एक कारण आहे. पुढे आपल्या पुढे अजून एक गळा सादर करणार आहोत म्हणून आज अर्चनाच्या गळ्याने विश्रांती घेतली आहे. कमिंग सून, एक्झॅक्टली. पण या सगळ्याचं जे संगीत संयोजन आणि नियोजन होतं ते अर्चना ताम्हणकर हिचं आहे. वळूया भैरवीकडे. तत्पूर्वी आभार व्यक्त करते, मनापासून करते, औपचारिकता म्हणून नव्हे. डाळ, गूळ, कैरी, हरभरे हा दिला जातो. चैत्रात नांगर धरावा असेही म्हणतात. याच महिन्यात जमिनीची क्षमता अनेक पटीने वाढते आणि पीक निरोगी उपजतं असा समज आहे. या महिन्यात दानाचेही खूप महत्त्व आहे. चैत्राचे केलेले दान दशपिढ्या उद्धारते असं पुराण सांगतं. स्त्रिया पतीच्या आरोग्यासाठी ठराविक तिथींना दानधर्मही याच महिन्यात करतात. अहो, हा पावन महिना म्हणून तर प्रभू श्री रामांच्या रूपात धर्तीवर अवतरावं असं विष्णूंनी ठरवलं नाही का? याच महिन्यात पंचांग पूजन आणि पंचांग वर्षफलाचे श्रवण करावे. यामुळे लक्ष्मी लाभते, आयुष्य वाढते, पापनाश होतो, चिंतेने कार्य साधले जाते असे आपले धर्मशास्त्र सांगते. चैत्र म्हणजे उन्हाच्या झळा असे नसून त्यात एक सृजनशीलता असते. चैत्राचा आरंभ म्हणजे आनंद, नवी उमेद, उत्साह, नवचैतन्य, उत्सव, समारंभ, नवी पालवी, एकूणच सृष्टीचा सृजनोत्सव असतो. या चैत्राची गोडी मनामनात साठवूया आणि वळूया भैरवीकडे. भैरवी म्हणून आम्ही तुकारामांचा अभंग आपल्यासमोर सादर करणार आहोत आणि आपला निरोप घेणार आहोत. पुन्हा भेटूयाच अजून वेगळ्या धाटणीच्या कार्यक्रमावर. तत्पूर्वी पुनश्च हरिओम.